चला आज दाखवते आरीवर्कचा ब्लाऊज कटिंग कसं करायचं. तुम्ही म्हणताल आता तर दाखवलं होतं, पण हा रेडीमेड कलांजली पैठणीवरती आलेला आरीवर्कचा ब्लाऊज आहे. हा ब्लाऊज काय आपण वर्क करून घेतलेला नाही आहे, त्यामुळे रेडीमेड ब्लाऊज कसा कट करायचा हे दाखवणार आहे. छान साडी होती, याची साडी जवळपास 5,500-6,000 हजाराची साडी होती. आणि घरातलाच ब्लाऊज होता. मला खूप अर्जंट शिवायला आला होता, म्हणजे मी संध्याकाळी 7 वाजता घेऊन आले आणि तो सकाळी मला देऊन टाकायचा होता. त्यामुळे मग मी हा ब्लाऊज संध्याकाळी 11:30 वाजेपर्यंत रात्री शिवून ठेवला, कारण सकाळी मी किती वाजता उठते ह्याची गॅरंटी नसते. त्यामुळे मग मी हा ब्लाऊज संध्याकाळी शिवून ठेवलेला होता. तर आता पहा इथं स्लीव्ज घेतली आहे. स्लीव्जचं एकाच काठाला बरोबर अशा 2 स्लीव्ज असतात. तर त्या स्लीव्ज बरोबर असे खालचे वरचे पाहायचे, म्हणजे खालची वरची एकदम परफेक्ट असं वर्क जे आहे ना, तर ते एकावर एक आलं पाहिजे. सेंटर पाहायचं. कधी-कधी वर्कच्या ब्लाऊजचं सेंटर इकडं-तिकडं होऊ शकतं रेडीमेड ब्लाऊजचं. त्यामुळं सगळं चेक करायचं, एकावर एक व्यवस्थित ठेवून घ्यायचं. याचं काही जास्त नव्हतं, कारण ही साडी भारीतली होती. भारी साड्यांवरचे ब्लाऊज पण व्यवस्थित वर्क केलेले असतात. ज्या कमी प्राईजमध्ये ब्लाऊज वर्क येतात ना, तर ते थोडे इकडं-तिकडं कुठे पण ते काही पण टाकून देतात त्यामुळं. तर त्यानंतर हे पहा, गळा देखील तसंच करायचं. गळ्याचे देखील सेंटर काढून घ्यायचं असं, आणि 2 जे साईड असतात ना गळ्याचे, हा भाग, तर तो बरोबर असा एकावर एक इथं चेक करायचा. मी हातानं चेक करते पहा. खालून वरून पाहते. बरोबर एकसारखा आला पाहिजे. उंचीला पण एकसारखा आणि रुंदीला पण. म्हणजे बरोबर एकावर एक आला पाहिजे असा ठेवून घ्यायचा. आपण जो अस्तरचा गळा कटिंग केलेला आहे, सेम तोच चा गळा घ्यायचा. इथं मी अस्तरचा गळा कट केलेला नाही आहे, कारण वर्क जे रेडीमेड असतात त्याचा गळा खालीवर होऊ शकतो. त्यामुळे मी इथं अस्तरचा गळा कटिंग करत नाही. तर हे तुम्हाला शिवताना कळेल की मी कसं करते ते. तर फक्त इथं आपण ब्लाऊज कटिंग करायचं होतं, आणि आरीवर्कचं कुठलंही ब्लाऊज कटिंग करा तुम्ही. फक्त त्याला आपलं जसं आपण कोणत्याही ब्लाऊजला परफेक्ट अस्तर कटिंग करतो, सेम तसंच करायचं असतं. फक्त त्यावर ठेवून कसं कट करते हे मी तुम्हाला दाखवते. आता इथं पहा, समोरच्या गळ्याचं जे आहे ना, तर ते तिथं जागा खूप कमी राहत होती. त्यामुळे मी तिथं एक्स्ट्राचं कापड अजिबात सोडलं नाही. कारण की बरोबर शोल्डरला आपल्याला कमी पडायला नको. त्यामुळे तिथं विचार केलेला आहे मी, की इथं किती जागा असेल. पटकन एक्स्ट्राचं कापड कट केलं असतं आणि परत गळ्याला प्रॉब्लेम यायला नको. त्यामुळं मग मी इथं बरोबर एकदम खेटून घेतलं होतं तिथं. एक्स्ट्राचं कापड अजिबात घेतलेलं नव्हतं. कारण की काय होतं, त्यांचं फोर्टक्स ब्लाऊज शिव असं त्यांनी सांगितलं होतं मला. तर इथं पहा, व्यवस्थित बसतंय का असं नाही पाहायचं. तर इथं हे ब्लाऊज थोडासा मोठा आला होता, त्यामुळं माझे हे पार्ट जे आहेत ना, तर ते सोबत दोन्ही पण बसले. तुमचे नाहीच बसले सोबत, तर तुम्ही सिंगल कटिंग करू शकता. तर त्यामुळं तर त्यानंतर इथं पहा, हे असं कट करून घेतलंय मी. म्हणजे सेम त्याच्यावरती गळा ठेवून द्यायचा ॲज इट इज, आणि साईडनं जवळपास 1-1 इंचचं मार्जिन सोडायचं. जेणेकरून काय होतं, वर्क जरी थोडंफार इकडं-इकडं गेलंच, तरी पण काहीच प्रॉब्लेम येत नाही. त्यासाठी 1-1 इंचाचं मार्जिन नेहमी साईडनं सोडायचं, कारण ब्लाऊज पीस इकडं-तिकडं सरकतोच. आणि कधी-कधी आरीवर्कचे रेडीमेड ब्लाउजेस असतात, याला जॉईंट देखील येतो समोरच्या भागाला. कुठलाही जॉईंट आला तर तो समोरच्या भागाला घ्यायचा नेहमी. नंतर क्रॉसपट्ट्या देखील अशा प्रकारे मी इथं कट करून घेतल्या. यात काही कुठं फास्ट केलेलं नाही आहे, काही नाही. ही माझी नॉर्मलची स्पीड आहे. जो व्हिडिओ आहे तर सेम तसाच आहे. 3-4 मिनिटात आपल्या इथं ब्लाऊज कटिंग करून झालेला आहे. म्हणजे फक्त मेन फॅब्रिकवरती अस्तर मी आधी कट करून ठेवलं होतं. तर पहा, आपली पूर्ण कटिंग झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि याचा स्टिचिंगचा व्हिडिओ लगेच उद्या येणार आहे. त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. हे असंच मी स्टिचिंगला घेणार आहे. काही जास्त